वसई की मानिकपुर पुलिस ने ज्वेलर्स लूटपाट कांड का भांडाफोड़ करते हुए 5 आरोपियों को गिरफ्तार किया है। पुलिस ने इन आरोपियों के पास से 23,39,200 रुपए के सोने के आभूषण, एक ऑटोमेटिक पिस्तौल, जिंदा कारतूस, मोटरसाइकिल, कोयता, कटर, खसिया और मोबाइल फोन बरामद किए हैं। आरोपियों पर पहले भी कई गंभीर मामले दर्ज किए जा चुके हैं। ये घटना 10 जनवरी 2025 की है, जब वसई पश्चिम के मयंक ज्वेलर्स कॉल हेरिटेज सिटी में 2 अज्ञात हमलावरों ने 41 लाख रुपए मूल्य के 949.5 ग्राम सोने के आभूषण लूटे थे। आरोपी ने शिकायतकर्ता नवरतन लाल छगनलाल सिंघवी को पिस्तौल दिखाकर धमकी दी और उनसे ये सामान लूट लिए थे। शिकायत के आधार पर मानिकपुर पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया। मामले की गंभीरता को देखते हुए पुलिस उपायुक्त जोन 2 और सहायक पुलिस आयुक्त वसई के मार्गदर्शन में मानिकपुर और वसई की टीम ने तत्काल कार्रवाई शुरू की। ब्यूरो रिपोर्ट VRS न्यूज। काय पार्श्वभूमी आहे काय? 10 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 9:15 वाजता मानिकपुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अगरवाल नगरीमध्ये एक कॉल आला की 9:15 सुमारास 2 इसम पिस्टल घेऊन एका सिंघवी नावाचे रतनलाल सिंघवी आहेत त्यांच्या दुकानामध्ये शिरले। त्यांना थोडं असॉल्ट केला आणि त्याचं वाइंडअप सुरू होतं। दुकान बंद करण्याची प्रोसेस सुरू होती। त्यांनी सर्व शोकेसमधील दागिने काढून त्यांच्या लॉकरमध्ये ठेवत असताना त्या दरम्यान त्यांनी एंट्री केली आणि विदिन 5 मिनिटांमध्ये 9:10ची एंट्री 9:14 निघाले ते विदिन 5 मिनिटांमध्ये त्यांनी दुकानातून बराचसा मुद्देमाल आपल्या बॅगेमध्ये घालून 2 व्हीलरवरनं निघून गेले होते। ही घटना 10 जानेवारी 2025 होती, रात्री 9:15च्या सुमारास। त्याचवेळी आम्ही तत्काळ घटनास्थळी भेट दिली। फिर्यादीशी देखील बोलणं केलं, गुन्हा तात्काळ दाखल करण्यात आला। त्यानंतर गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून माझ्या सर्व टीम DB माझ्याकडे 6 आहेत, सर्व DB मी ॲक्टिव्हेट केल्या। ACP साहेब स्वतः मॉनिटर करत होते, मी मॉनिटर करत होते, PI IO आहेत त्या गुन्ह्याचे। तर आम्ही 309/6 म्हणजे जुना 394 गुन्हा दाखल केला। त्यानंतर प्रचंड प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली, कारण हे गुन्हेगार सराईत आहेत। त्यांच्यावर अनेक पोलीस स्टेशनमध्ये भरपूर गुन्हे आहेत। 50च्या वर अनुज चौगुले जो प्रमुख एंट्री करणारा होता पिस्टल घेऊन गेलेला, त्याच्यावर 50च्या वर गुन्हे आहेत। त्याचबरोबर मास्टर माइंड रॉयल सिक्वेरा याच्यावर देखील 50च्या वर गुन्हे आहेत। अत्यंत हुशार चलाकीनं त्यांनी हे प्लॅन आखला होता। मोबाईलचा देखील वापर त्यांनी टाळला होता आणि अशावेळी पोलिसांसमोर प्रचंड आव्हान होतं। माझ्या सर्व DBची टीम काम करत होत्या, खास करून वाळीव आणि मानिकपूरचा तर गुन्हाच होता आणि वाळीवचा DB API जुना मानिकपूर केल्यामुळे त्याला चांगलं नॉलेज होतं, तर त्यांना जरा जास्त आपण फोकस केला। नायगावची DB टीम देखील आमच्याबरोबर होती, असोळे तुळेंज ती देखील DBची टीम आमच्याबरोबर होती। पण यांनी CCTVवर फोकस केला होता। शहरातील सर्व CCTV एंट्री पॉइंट, एक्झिट पॉइंट आम्ही पाहत होतो, सगळे चेक करत होतो। हजारो CCTV चेक करण्यात आले, फुटेजेस कलेक्ट करण्यात आले, काहीच क्लू कुठं मिळत नव्हता। अशा पुन्हा एकदा DBंना आम्ही बसवलं, प्रत्येक कॅमेरा पुन्हा एकदा त्यांना चेक करायला लावला। तर एका टोकपाडा इथं गाडी तबेल्यासमोरून पुढे जाते लक्षात येत नव्हतं। तर टोकपाड्याच्या पुढे गेल्यानंतर एक फुटेज आम्हाला असं मिळालं की त्यामध्ये एक हॉर्नचा आवाज येतो, एक इसम बाहेर येतो, त्यानंतर ती गाडी त्या सदृश्य जी आम्हाला हवी ती गाडी आणि ती बॅग ही दिसून आली। मग त्याच्यावर आम्ही फोकस केलं, त्या ठिकाण कुठलं आहे। त्याचवेळी आम्हाला असंही समजलं की रॉयल स्क्वेअर हा मागच्या वर्षी जेल रिलीज झालेला आहे आणि त्यांना अशा प्रकारे त्याची मोडस देखील आहे। या दोन्ही गोष्टी क्लब केल्या, तांत्रिक विश्लेषण केलं, प्रचंड मेहनत घ्यावी लागली, आपण सर्वजण साक्षीदार आहात त्यासाठी। त्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला, रिकव्हरी देखील आमची चांगली झालेली आहे। सर्व आरोपी इन्क्लुडिंग रिसिव्हर आमच्या ताब्यात आहे, रिकव्हरी झालेली आहे। म्हणजे किती आरोपी पकडले आणि किती तोले माल आपण हे केला आणि काय काय त्यांच्याकडनं जप्त केला आपण? एकूण 4 आरोपी यामध्ये मेन आहेत आणि एक आरोपी जो 5वा आहे तो रिसिव्हर आहे। यामध्ये अनुज चौगुले आणि सौरभ राक्षे हा साताऱ्याचा आहे। त्याचं कुठलंही गुन्हेगारी बॅकग्राऊंड नाहीये, फक्त गरजू तरुण होता, तर त्याचा यांनी वापर केला। साताऱ्यामध्ये देखील रॉयल सिक्वेरा अनुज चौगुले यांनी पूर्वी गुन्हे केलेले आहेत। तिथं त्यांचा एक साथीदार सीताराम मोरे हा साथीदार होता, त्याच्या मदतीनं त्यांनी सौरभ राक्षेला आपल्या ग्रुपमध्ये जॉईन करून घेतलं। त्याची हिस्ट्री 0 आहे, त्याला कुठलाही गुन्हा त्याचा सौरभ राक्षेचा नाही आहे, असा तरुण परंतु तो गरजू आहे। तर सौरभ राक्षे आणि अनुज चौगुले हे दोघं सिंघवीच्या दुकानामध्ये त्यांनी
एंट्री केली, गाडी देखील चोरीची वापरली होती. मास्टरमाइंड रॉयल सिक्वेरा आहे. अत्यंत शांत डोक्याचा आणि अनेक गुन्हे केलेला हा आरोपी आहे. मोकामध्ये ते जेलमध्ये होते. मोकामधून आत्ताच ते मागच्या जुलै 24 मध्ये बाहेर पडलेले आहेत. अत्यंत सराईज आहेत. रॉयल सिक्वेरानं प्लान आखला. अनुज चौगुले, सौरव राक्षे यांनी तो प्लान वर्कआउट केला. सीताराम मोरे यांनी प्लान करता जी काही मदत लागेल ती मदत प्रोव्हाइड केली. आणि जे आफ्टर रॉबरी दागिन्यांची विल्हेवाट लावण्याचं काम रॉयल सिक्वेराने केलं. त्यांना भालकी बिदर या ठिकाणी जाऊन त्याचा जुना एक साथीदार जेलमध्ये आहे, त्याच्या मदतीनं त्यांना या अमर निमगिरी नावाच्या मुलग्याला हे सोनं विकलं होतं. या दिवशी घटना घडली ती आरोपी कशा प्रकारे पळून गेले? आरोपी अग्रवाल नगरमधून बाहेर पडले आणि सरळ त्यांनी तुळजाभवानी उद्यानाच्या मार्गे टोकपाडाकडे त्यांनी गेले होते. ते कुठे आम्हाला मिळालं होतं. टोकपाडाच्या पुढे कुठंच लेफ्ट साईडला ग्रास रोडवरून आपलं नालासोपारा, राईटला सनसिटी, कुठलाच क्लू मिळत नव्हता. आमच्या मुलांनी खूप प्रचंड वर्कआउट केलं. प्रत्येक टेम्पो, आम्हाला असं वाटलं की त्यांनी गाडी केली टेम्पोमध्ये डंप केली असेल आणि तो टेम्पो त्यांनी निघून गेले असतील. सर्व टेम्पो आम्ही चेक केले. त्याचबरोबर एक सर्कस देखील लागली होती. त्या सर्कसमध्ये कोण चोरीचा असू शकतो का, रेकी केली असू शकतो का, याच्यावर देखील आम्ही वर्कआउट केलं. म्हणजे कुठलाही अँगल आम्ही ठेवला नव्हता. हे मोठं आव्हान होतं आमच्या समोर. कारण आमच्या हद्दीमध्ये येऊन 9:15च्या सुमारास एका सराफाला लुटलं जातंय. खूप मोठं आव्हान होतं. तर ते आव्हान आम्ही ताकदीनं पेललं आणि आज सक्सेसफुलरित्या तो गुन्हा उघडकीस आलेला आहे. मॅडम, ह्याच्यावर वेपन पण सापडलेलं काय? ते काय त्यांची खुणाची काय पार्श्वभूमी वेपन सापडलं? ते वेपन रॉयल सिक्वेराकडे आहे. तो आता 2 गुन्हे देखील आपण साताऱ्याचे डिटेक्ट केलेले आहेत. त्यामध्ये देखील गुन्ह्याचा वापर केलेला आहे. 2011 मध्ये त्यांनी मर्डर केला होता साताऱ्यामध्येच, तर वाई या ठिकाणी. तर तो मर्डर या व्यक्तीने केला होता तर सांगू शकत नाही, परंतु तो गनशॉटच होता आणि त्याद्वारेच अटक पण होते. त्यामध्ये यांची पार्श्वभूमी खूप जबरदस्त आहे. हे हार्ड कोर क्रिमिनल आहेत. रॅन्डमली मयंक ज्वेलर्सला त्याने टार्गेट केला की त्या रेकी केली याची काय करायचं? रॉयल सिक्वेरा इथं राहणार आहे. तो वसईचाच आहे. त्याला वसईची पूर्ण टोपोग्राफी माहीत आहे. आता तो जुलैपासून आतापर्यंत बऱ्यापैकी त्यानं स्टडी केला 4-5 महिने. तेव्हा लक्षात आलं की अग्रवाल नगरीमध्ये सोनाराचं दुकान आहे. इथं रात्री 9:15ला हलचल कमी असते, लोक कमी असतात आणि या 9-9:15 दरम्यान वाइंड अप करतात. कधी वडील बसतात, कधी मुलगा बसतो. स्टडी तसं झाला होता. मास्टरमाइंड रॉयल सिक्वेरा आहे. काही ज्वेलर्सकडे सिक्युरिटी नाहीये, सेन्सर नाहीये, काय त्यांना तुम्ही आवाहन करणार? आम्ही सर्व ज्वेलर्सला खरोखर आवाहन करतो. सोन्याची किंमत तुम्ही सर्वजण जाणता 70-80 हजार तोळे झालेली आहे. त्यामुळं त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. सहसा सकाळी शोकेसमध्ये लावताना किंवा रात्री शोकेसमधून लॉकरमध्ये ठेवताना दुकान बंद, शटर बंद करून लॉक करून ते प्रोसेस केली जाते. पण इथं मात्र तसं झालं नव्हतं. अलार्म सिस्टीम पण नव्हती, वॉचमन पण नव्हता. तर सोन्याची व्हॅल्युएशन पाहता